तू करायला पाहिजेस एकांकिकेत काम. आणि मी तेव्हा ठामपणे म्हटलं की आता बास, स्पर्धा म्हणून स्पर्धा करा, पण समोरच्याचं नाटक पडतंय याचं सेलिब्रेशन कसं करू शकता तुम्ही. आणि डिक्की उघडली आणि हे कोणाचं सामान आहे मला नाही माहिती. अरे माझी बॅग कुठे आहे. अरे गाडीतच होती ना. अरे पण ही ती गाडी नाहीये. व्यावसायिकच्या तालमीला येताना 11ची वेळ आणि मी 12ला पोचलो तर प्रॉब्लेम होतो. तोच प्रॉब्लेम प्रायोगिकला आपलीच माणसं आहेत रे. 1ला पोचलो तरी चालतं, पण ते नाही करायचं. ती ब्लेड माझ्या मित्राने जपून ठेवली आणि त्याने त्याच्यावर असं लिहिलंय की श्रेयस राजेने त्याचा फोन सॅक्रिफाईस केला. परत गरज लागली तर रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मी तुमचा दोस्त आणि या कार्यक्रमाचा होस्ट तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या त्याच लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे आधी बसू मग बोलू. आज आपल्याकडे एक असा गेस्ट आलाय जो अलगद रंगमंचाकडे वळला. त्याच्या अभिनयाची अनेस्थेशिया देत जळणाऱ्यांची सक्सेसने मुस्कटात मारत एक जुम्माबाज कलाकार प्रयोग करू पाहत होता. ऑस्टोरीजमध्ये कॅमेराच्या लेन्समधून पाहायला शिकवणारा, चार चौघींमध्ये सहज चर्चेत असणारा असा एक युगपुरुष. त्याचं नाव आहे श्रेयस राजे. बापरे. जी नावं तुम्ही आत्ता ऐकली ही सगळी त्याच्याच एकांकिकेची, त्याच्या आत्ता चालू असलेल्या नाटकांची नावं आहेत. आणि त्या नाटकांची सांगड घालत आम्ही तुझं वेलकम करतो श्रेयस राजे या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आधी बसू मग बोलू. आत्ता आपण पहिले तुझ्या रिसेंट चालू असणाऱ्या प्रोजेक्टबद्दल बोलणार आहोत. आत्ता तुझं व्यावसायिक रंगभूमीवर 4 चौघे नाटक चालू आहे. तर हा जो प्रवास आहे या नाटकाचा, US दौरा झाला आत्ताच नाटकाचा. किती दिवस होतात US मध्ये? 35 दिवस. त्याच्या आधी लंडनलाही जाऊन आलो होतो. किती दिवस होतात तिथे? तिथे 10 दिवस होते. हे जे काय सुख आहे या नाटकातल्या एकंदरीत सगळ्या कलाकारांना मिळालेलं, तितकीच त्यांची मेहनत आहे. तर आपण जाणूया ॲक्च्युली तुझ्याचकडून श्रेयस की तू या टीममध्ये कसा काय इन झाला आहेस. सगळ्यात आधी तुझे मनपूर्वक आभार की मला इथे बोलवलंस. सुरुवातीलाच क्लिअर करायला आवडेल की कोणीतरी आपल्याला पॉडकास्टसाठी बोलवणं इतकं काही माझं मोठं कर्तृत्व नाही. अरे खूप आहे तेवढी मी माझी स्वतःची पात्रता समजत नाही. हे माझं पहिलं पॉडकास्ट आहे फॉर दॅट मॅटर. आणि मला छान वाटतंय की मी हे आपण बघत असतो यूट्यूबवर आणि खूप मोठ्या मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यूज बघत असतो. आपल्याला सुद्धा अशी काहीतरी कधीतरी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे तुझे सगळ्यात आधी मनपूर्वक आभार. आणि आता तुझ्या प्रश्नाकडे येतो, 4 चौघीच्या टीममध्ये कसा मी इन झालो. तर चंदू सरांचा म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी सरांचा मला फोन आला अशाच एका सकाळी 9-9:30 वाजता. आणि माझ्याकडे त्यांचा अर्थात नंबर नव्हता. ट्रू कॉलरवर त्यांचं नाव दिसलं. बरं. आणि मी ताडकन उठून उभं राहिलो की चला नाटक आलं असं मी स्वतःला सांगितलं. की कारण मी खूप दिवस वाट बघत होतो एका चांगल्या नाटकाची. मी पण. हां, तुला मिळेल आता, आपण वशीला लावू तिकडे त्यांच्याकडे. तर मी त्याच्या आधी बरेच दिवस डेली सोप्स सतत करत होतो, रेग्युलरली माझे चालू होते. आणि मला कुठेतरी ब्रेक हवा होता. मला पुन्हा एकदा जरा नाटकाकडे वळायचं होतं. आणि काय म्हणतात, युनिव्हर्सने ऐकलं माझं जे काही मी म्हणत होतो ते. आणि सरांचा फोन आला आणि सरांनी फोन केल्या केल्या आधी त्यांची ओळख सांगितली की नमस्कार, मी चंद्रकांत कुलकर्णी बोलतोय. म्हटलं सर तुम्हाला कोण ओळखत नाही. तर मग त्या जमती झाल्या फोनवरती. आणि मग त्यांनी सांगितलं की मी 4 चौघी नावाचं नाटक करतोय. तर पहिले मी नाव ऐकूनच माझी विकेट गेली होती की ऑलरेडी कारण त्या नाटकाचं जे आधीची जी पूर्वपुण्याई आहे, 91 साली ते नाटक रंगमंचावर आलं. आणि त्यावेळी त्या नाटकाचा प्रभाव ज्या पद्धतीनं समाजावर झाला आणि मला वाटतं तो प्रभाव अजूनही कायम आहे. असं तगडं नाटक एखादा माणूस जेव्हा पुन्हा एकदा रंगमंचावर आणणार असतो. आणि ज्यांची नाटकं बघत आपण असं म्हणतो की आपण लहानाचे मोठे झालो, आपल्याला रिअलिझम काय आहे नाटकातला हे कळायला लागलं हळूहळू. कारण मी त्यांच्या नाट्यत्रयीचा फॅन आहे. आपण सगळेच, वाडाची रेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत, म्हणजे असा प्रयोग रंगमंचावर करणारे मला वाटतं ते मराठी रंगभूमीवरचे पहिले दिग्दर्शक असतील की सलग 3 नाटकं त्यांनी एकाच दिवशी केली. तर असा फोन आल्यानंतर अर्थात नाही म्हणण्याला काही स्कोप नव्हता. म्हणजे आपण कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही म्हणायचं. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही मला त्यात काही काम द्या, मी करायला तयार आहे. मी त्यांना हे विचारलंही नाही की तुम्ही अचानक मला कसा फोन केला. तर त्यांनी मला एक स्वतःहूनच सांगितलं की मी तुझी सिरियल बघितली होती सोनी मराठीला, जिगरबाज नावाची मी एक सिरियल करायचो. पण मग त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की रेफरन्स दिला मला कामाचा की ह्या सिरियलमधलं मी तुझं काम बघितलं होतं आणि मला असं वाटतं की तू माझ्या नाटकातलं जे पात्र मी तुला विचारणार आहे ते करू शकशील.
मी म्हटलं बास कधी येऊ भेटायला. तर ते म्हणाले आज काय करतोयस. मी म्हटलं काही नाही करत आहे. असतं तरी काही हां नाही काही नसतो करत. तर 2 वाजता ये पार्ल्याला दीनानाथला. मी म्हटलं पोचतो आणि वरती गेलो. तर वर मला वाटतं त्या दिवशी कादंबरी होती, पर्ण होती आणि सर होते. रोहिणीताई आणि मुक्ता त्या दिवशी नव्हत्या. ह्या लोकांच्या सहवासात राहून आपल्याला एक नाटक करायला मिळणार आहे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी कुठला रोल करणार आहे, मला त्यात किती वेटेज आहे वगैरे हे काही माझ्या डोक्यात नव्हतं. सरांनी मला क्लिअरली सांगितलं की मी काही तुझं ऑडिशन घेत नाही आहे, मला जस्ट एक बघायचं आहे की तू खरंच फिट इन आहेस का या सगळ्यात, आणि नसशील तर मी तुला ते सांगेनही की नाही होते वर्कआउट. आणि एक बेसिक रीडिंग झालं फक्त एक ओळख होण्यासाठीच सगळ्यांबरोबर. आणि मग त्यांनी मला म्हटलं की कमर्शियल्सचं बोलून घे आणि तू ठरव तुला हे नाटक करायचं की नाही. बरं. मी मनात म्हटलं ह्यात कमर्शियलचं बोलण्याचा काही संबंध येत नाही, एक्झॅक्टली. कारण मला जर डेस्परेटली नाटक करायचं आहे आणि त्यात मला 4 चौघी करायला मिळते तर मी ह्या सगळ्यात पडणारच नाही आहे. मी दुसऱ्या दिवशी निर्मात्यांना फोन केला की मला नाटक करायचं आहे, तुम्ही द्याल तेवढ्या पैशात मी करायला तयार आहे, तुम्ही सांगाल ते काम मी करायला तयार आहे. आणि प्रोसेस सुरू झाली. आणि बघता बघता जसं तू म्हणालास की अनुभव काय होता ह्या लोकांबरोबर काम करण्याचा, कधी कधी आपल्या परफॉर्मन्सबद्दल आपल्याला दडपण असतं की मी केलेलं काम आवडणार आहे का यांना. कधी कधी आपल्याला आउटपुटबद्दल शंका असते की मला काढलंच तर नाटकातनं माझं काम नीट होत नाही आहे तर. असे खूप प्रश्न माझ्या मनात होते. पण पहिल्या काही दिवसातच ते सगळे प्रश्न व्हॅनिश झाले, कारण असं काही राहिलंच नाही नंतर तालमीच्या प्रोसेसमध्ये. हा किस्सा आहे आणि हा सांगावासा वाटतो मला की रोहिणीताईंना काही वाक्य पाठ होत नव्हती. अच्छा. तर हळूहळू 1 दिवस झाला 2 दिवस झाले त्यांना दडपण यायला लागलं त्या गोष्टीचं. आणि आमच्या सगळ्यांसमोर त्यांनी चंदू सरांना विचारलं, चंदू मला नाटकातनं काढणार नाहीस ना रे. आणि त्या क्षणी आम्हाला असं झालं की जर ही बाई असं विचारू शकते तर आपण कोण आहोत. कोण होत ऍक्च्युली यार. मला सांगायची पण गरज नाही की तुला काढलं. तुला म्हणजे नाहीच तू नाही चांगलं काम केलंस तुला काढून टाकलं. तर ह्याचा अर्थ नाटकाबद्दलची जेन्युनिटी काय आहे हे त्या क्षणी मला कळलं. प्रत्येक प्रयोग हाऊसफुल होत होता आणि 25व्या प्रयोगाला आम्ही असं अनाऊन्स केलं कुठल्याही नाटकाचे सलग 25 प्रयोग हाऊसफुल होणारं मला वाटतं हे या वर्षातलं किंवा काही मागच्या वर्षांमधलं पहिलं नाटक असेल. वा वा क्या बात यार. प्लीज मी या नाटकासाठी किंवा या गोष्टीसाठी खरंच आपण अभिनंदन यार या सगळ्या टीमचं आणि या नाटकाचं पण. आणि अजून एक गोष्ट ॲड करेन की 1.25 वर्षात 300 प्रयोग केले आम्ही. त्यातला एक भाग असा होता की मे महिन्यात आम्ही 31 दिवसात 29 प्रयोग केले. बापरे. दिवसाला 2 प्रयोग करायचो, प्रवास करायचो, दुसऱ्या दिवशी प्रयोग करायचो. सो झपाटलेलो होतो आम्ही सगळे. या सगळ्यात आम्हाला कळलं की श्रेयसराजे आत्ता एक व्यावसायिक रंगभूमीवर एक नाटक करतोय. आपला एक नॉर्मल ऑडियन्स आहे त्या सगळ्यांनाच कळावं म्हणून आपण हा प्रश्न विचारतोय की फक्त श्रेयस याला कधी वाटलं की आपल्याला आता हे करावं असं वाटतंय ही फील्ड. वयाच्या मला वाटतं 4-5व्या वर्षी. बरं. हो. किंवा मी या क्षेत्रात पाऊल टाकायला ज्या व्यक्तीची सगळ्यात मोठी साथ मला मिळाली ती माझी आई. शाळेमध्ये आपल्याला गॅदरिंग असायचं ना, बरोबर. तर आपल्याला चॉईस असतो काय करायचं आहे. नेहमी नाटक हा प्रेफरन्स असायचा. पण असं तू पाहिलं होतंस का कुठे नाटक की हे करायचंय असं काही. मी स्वतः जाऊन थिएटरमध्ये नाटक बघितलं नव्हतं, पण म्हणजे आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, पण तुषार देवल नावाचा जो एक संगीत संयोजक हो आहे, माहिती आहे ना. अरे चला हवा येऊ द्याला जो, हो एक्झॅक्टली. तर तो माझ्या आईचा भाऊ लागतो. काय सांगतो. तर त्यांच्या घरी आमचं सतत येणं जाणं असायचं आणि त्याच्या घरी मी तो माहोल खूप बघायचो. आर्टिस्ट माहोल आहे. आणि खूप लोक यायची गणपतीला त्याच्याकडे, बरोबर. आरत्या वाजवायचे आणि सगळं व्हायचं. तर तुम्हाला म्हणायचं काय करशील रे नाटकात काम, आणि तू काय कसं परफॉर्म करशील, 2 शब्द बोलता येत नाहीत तुला. ते माझ्या खूप राहिलं होतं डोक्यात. पण त्याने मला खूप चांगली गोष्ट शिकवली त्या क्षणी की तुला जर या क्षेत्रात किंवा काहीतरी परफॉर्म करायचं असेल तर आधी बोलता आलं पाहिजे. स्टेजवरचं बोलणं सोडून दे, समोरच्याशी बोलता आलं पाहिजे ॲटलिस्ट. तर ते बोलायला तरी लाग आमच्याशी. तू एवढा इंट्रोवर्ट होता. मी खूप इंट्रोवर्ट होतो. म्हणजे मी बाहेर गेलो की मी गप्प बसायचो. माझं मी आता असं म्हणेन की असायचो. आता मी तसा नाही आहे, थोडासा सोशल. 2 मित्र तुझे सोडून बाकी सगळे असं म्हणतात. हो बरं. असो. तर मग तिथपासनं ती गोडी लागली आणि काहीतरी करायचं असं वाटत राहायचं की करूया ना काहीतरी, परफॉर्म करूया काहीतरी करून बघूया. मग शाळेत मी एक पत्री केलं आणि ते एक पत्री असं काहीतरी होतं की मला आयुष्यभर लहानच राहायचं, देवा मला मोठं नको करूस.
तर का नको करूस, तर त्याची काहीतरी तो कारणं सांगत असतो वगैरे वगैरे. त्या दिवशी मला कळलं की समोर 100 माणसं बसलेली असताना मी काहीतरी बोलू शकतोय आणि मी बोलतोय म्हणून लोक माझ्याकडे बघतायत. आणि त्या दिवशी मला त्याचं प्राईज मिळालं पहिलं. वा. अर्थात कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि मग मला त्याची चटक बसली एक. तर मग आईने खूप गोष्टी शोधल्या की आता ह्याच्या डोक्यात जे शिरलं आहे त्याला योग्य मार्ग कसा दाखवता येईल. मग तिने मला राजू तुलालवारांच्या बालनाट्य शिबिरामध्ये माझी ॲडमिशन केली आणि आम्ही भिवंडी, म्हणजे माझा जन्म आणि माझं घर अजूनही आई तिथे राहते, भिवंडीला राहायचो. तिथनं ठाण्याला दर शनिवार रविवारी आई मला घेऊन जायची. बरं. बसने ट्रॅव्हल करायची आणि तेव्हाचे रस्ते इतके भयंकर होते की भिवंडीपासून ठाण्याला जायला 2-2 तास लागायचे. बाप रे. माझं शिबिर, माझा क्लास होईपर्यंत 2 तास तिथे बसायची. हे सगळं मला आत्ता खूप त्याचं महत्त्व वाटतं, कारण ते सगळं तिने तेव्हा केलं नसतं. आज कदाचित मी तिथे हा पॉडकास्ट करत नसतो. आणि अजून एक गोष्ट अशी की तिला खूप करायची इच्छा होती हे सगळं, या क्षेत्रात काम करायची, जे तिला करायला मिळालं नाही काही कारणांनी. त्याचं इंजेक्शन तिने माझ्यात दिलं आणि ते सुरू झालं. राजू सरांनी खूप गोष्टी शिकवल्या. म्हणजे त्या वयात मला वाटतं मी 5वीत वगैरे असताना त्यांनी आम्हाला टूर आमची केली होती नाटकाची. त्यांनी नाशिकला नेलं, प्रयोग करायला लावला, तिथे आम्ही सगळा माहोल बघितला. तर नाटकाच्या बसने प्रवास हे पण माझ्यासाठी एक वेगळं एक गंमत. आधीच केलं, ते आधीच केलं मी, म्हणून आज विमानाचे प्रवास विमानाचे होते. मग हे शाळा संपली, आता मग तू जोशी बेडेकरकडे कसा म्हणजे वळला? हां, माझी एक सवय होती लहानपणी. मी पेपर आला, महाराष्ट्र टाइम्स किंवा काय कुठला लोकसत्ता वगैरे, तो पेपर आला तेव्हापासून त्या स्पर्धांच्या न्यूज यायच्या ना की यावर्षी INT कोण जिंकलं, यावर्षी सवाई कोण जिंकलं, तर त्या पेपरला यायच्या. रुईया महाविद्यालयाने INT जिंकली, सवाई कुठल्या तरी MD महाविद्यालयाने जिंकली वगैरे वगैरे. तर प्रोसेस वाईज तसं केलं. रिझल्ट लागल्यानंतर पहिला फॉर्म रुईयाला भरला, रुपारेलला भरला, आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. दुसरा तिसरा फॉर्म जोशी बेडेकरला भरला आणि पहिल्या लिस्टला जोशी बेडेकरला नाव आलं, रुईया रुपारेलला नाव आलं नाही. तर मी वाट नाही बघितली. मी म्हटलं चला कुठेतरी नाटक करायला मिळेल ना, इथे जाऊया. असं करून मी जोशी बेडेकरला ॲडमिशन घेतली. असं मी ऐकिवात आहे माझ्या, तू आता आहेस समोर तर तूच सांग की युथ फेस्टिवल का INT मला माहित नाही, तू सलग 3 वर्ष बेस्ट ॲक्टर होतास. युथ फेस्टिवल सलग 3 वर्ष. गोल्डन बॉय त्याला म्हणतात काही, म्हणजे मला हे सांगून मग मागे जाण्यात मजा आहे. पहिली तुझी कॉलेजमधनं माझी पहिली एकांकिका अलगद होती. म्हणजे जी दिसली लोकांना की काहीतरी आहे बाबा. ठीक आहे. मला तो अलगदचा एक्सपिरियन्स खास करून आठवतोय. तुला आम्ही कंटिन्यू बघतोय, काय चोपतो यार, आणि आम्ही असं भाई हे पहिलं आहे आपलं, ठरतं ना भाई हे चाल आपले सोड, आपली कुठे मोजतोय, हे आधी झालेले 2 आहेतच, हा तिसरा मारून गेला, आता हा पहिला आहे आणि हा यार 1 साईड. आम्ही लिटरली म्हटलं ह्याला भेटूया जाऊन, आपण भारी काम केलं याने. आणि मी आणि माझे मित्र असे सगळे आलो. भाई हा एक तर घामाघूम फुल असा फॉर्ममध्ये एकदम सरळ चालला आहे, कोणाशी बोलत नाही काय नाही. मी म्हटलं असं का करतो, अरे हा गेला. आणि मग माग बोलायला आलो मी याच्या कॉलेजचे असे एक्समेन, आत्ता नको जरा कॅरेक्टर नव्हतं त्यामध्ये. म्हटलं आई शपथ सिक्युरिटी, अरे मला लिटरली तो हे होतं, खरं होतं प्रोटेक्शन भाई. पहिले आम्ही एकांकिका कॉलेजसाठी बघायला जायचो, आता आम्ही असे नाही जायला लागलो. अरे श्रेयस राजे असणार त्याच्यात, चल बघायला, तिकडे बाब्या आहे, अरे 1 साईड चोपतो बघ ह्याच्यासारखं काहीतरी केलं पाहिजे. पुढच्या वर्षी परत तुम्ही कोंडी केली, त्याच्यात पण तुला बेस्ट ॲक्टर मिळालं. आणि तिसरं एनेस्थेशिया. आणि आम्ही एनेस्थेशियाला आमची रिॲक्शन अशी होती, पहिल्याला अरे भारी करतो आम्ही, असे अरे हा भारीच करतो, त्याला मिळणारच आहे, तुला काय सोपं वाटलं आहे, चोपून गेला यार. त्याचं सलग 3 वर्ष आमच्या डोक्यात ते फिट राहिलं. सलग 3 गोल्डन बॉय ही चर्चा तिकडे फेमस व्हायची ना रे. आणि कॉलेज म्हणजे युथ फेस्टिवल हा एक वेगळाच ड्रामा होता INT पेक्षा, की कोण जिंकतंय, कोण सतत तिथे दिसतंय. आणि सलग 3 वर्ष तो गोल्डन बॉय राहणं ही खूप मोठी अचिव्हमेंट होती. म्हणून आता आम्हाला इंटरेस्ट आहे की हे कसं झालंय, हे आता कळू देत लोकांना. पहिल्यांदा जेव्हा जोशी बेडेकरला ॲडमिशन घेतली तेव्हा अनाऊन्समेंट झाली वर्गात की नाटकात कोणाकोणाला काम करायचं आहे, चला नावं लिहून घ्या. नावं लिहिली. तर जेव्हा कात्यान नावाचं आमचं एक रिहर्सलची स्पेस आहे कॉलेजमध्ये, त्या जागेला पहिल्यांदा जेव्हा इंट्रोड्यूस झालो तेव्हा असं झालं की यार
बास आता इथे रोज यायचं आहे आपल्याला. हम्म. तर मग सुरुवातीला जेव्हा नाटकं सुरू झाली कॉलेजमध्ये आणि मग एक सर आमचे आले कॉलेजमध्ये नाटक बसवायला. त्यांनी एक नाटक बसवलं. INTला ते परफॉर्म करायचं होतं आम्हाला. खरं सांगतो आमचं हसं झालं त्या प्रयोगात. म्हणजे लोक आमच्यावर हसत होती चालू प्रयोगात. आमचे फ्लॅटच काय पडत होते, कलाकार वाक्यच काय विसरत होते, बर. लाईट इथे आलाय कलाकार इथे उभा आहे, ब्लॅकआउटला सगळे दिसत आहेत INTला INTला. त्या गोष्टीनंतर म्हणजे त्या सगळ्या अनुभवानंतर ती एक सल राहिली मनात की यार हसले यार लोक आपल्याला, एवढं घाण केलं का आपण काहीतरी. तर तेव्हा ना ती स्पर्धा ही जी अत्यंत घाणेरडी गोष्ट होती ना, जी अजूनही आहे, स्पर्धा म्हणून स्पर्धा करा, पण समोरच्याचं नाटक पडतंय ह्याचं सेलिब्रेशन कसं करू शकता तुम्ही, एक्झॅक्टली. किंवा ते पाडायला कसं बसू शकता. तिथे आमचं जे झालं होतं ते कधीतरी तुमचंही झालं असेल किंवा होऊ शकतं. त्या प्रयोगाने मला इतकं शिकवलं की मी अजून घुसलो त्या सगळ्यात, की आता चांगलं नाटक करून दाखवायचं आहे. त्याच्या पुढच्याही वर्षीचं नाटक आमचं तसंच पडलं. लोक असं म्हणत होते की कुठलं तरी काहीतरी कॉलेज उठलंय आणि आलंय ठाण्यातनं आणि काहीतरी करतायत, काय त्यांना अक्कलही नाही रे, काय करतायत. पुन्हा एक निराशा आली आणि मला असं झालं की काय चुकतंय. तर मला कळलं की आपलं काही चुकत नाही आहे, आपल्या प्रोसेसमध्ये गडबड झाली आहे. आपण एकांकिकेकडे एकांकिका म्हणून आपल्याला दाखवलं जात नाही आहे, आपल्याला त्या गोष्टीची मजा दिली जात नाही आहे. सेटअप उभा केला जातो आहे की हे नाटक तुम्हाला करायचं आहे आणि त्यात तुम्हाला ढकललं जाते की चला आता करा काम. तर त्याच वर्षी आमच्या एकांकिकेचे 12 वाजले होते आणि आम्ही स्पर्धा बघायला म्हणून बसलो आणि गिरगाव वयात आदर नावाची एकांकिका सादर होणार होती. अच्छा. तोपर्यंत बाब्या कोण हे मला माहीत नव्हतं. मी ऐकून होतो की बाब्या स्वप्नील हिंगडे त्याचं नाव. प्रयोग सादर झाला त्यांचा आणि आम्ही सगळे अवाक होतो. म्हणजे आम्हाला असं झालं की आपण कुठेच नाही होत रे, यांच्या आसपासही नाही. आणि मला सतत असं मनातनं वाटत होतं की कधीतरी मी तिथे असेल, कधीतरी मला तिथे परफॉर्म करायचं आणि लोकांनी माझं नाव घेतलं पाहिजे. बोलून नाही दाखवलं मी कोणाला, पण होतं आतमध्ये मनात होतं. राहिलं ते, सल राहिली ती. आणि मग पुढच्या वर्षी अमोल आमच्या कॉलेजला आला, अमोल भोर. अमोल आल्यानंतर परत एकदा मी तुला सांगतो की अमोल आल्यानंतर 2 वर्ष आम्ही INT केलीच नाही, ज्याच्यासाठी अमोलला आणलं होतं. आणि मग ते त्या 2 वर्ष काही झालं नाही. आणि अमोलचं सुद्धा एक असं नाव झालं होतं की मॉपची नाटकं हो, करतो ते आणि डेफिनेटली झालं. गर्दीची नाटकं करतो. ब्रदर, तुझ्यामुळे मला आत्ता कळलं. हां, पण माझाही समज तोच होता. अमोलला हे तोडायचं होतं त्याचं इम्प्रेशन की मी फक्त मॉपची नाटकं नाही करत, मला वेगळे प्रयोग करून बघायला आवडतात. आणि मग अलगद झालं आणि मग सगळं झालं पुढचं. आणि मग रेस्ट आणि तर तू जे म्हणतोयस ते की मीच का काम करत होतो, तर कोणी नव्हतंच रे ग्रुपमध्ये. आम्ही इनमिन 8 जण होतो रे. ग्रॅज्युएशन होईपर्यंत शेवटची आय थिंक सो एकांकिका केली तुम्ही ऑस्टोरीज. माझी शेवटची वस्तू म्हणजे त्याच्यानंतर मी इंटर कॉलेजिएट स्पर्धेत अभिनेता म्हणून काम नाही केलं. त्यावेळेला मला खूप लोकांनी सांगितलं की सोडू नकोस, तू करायला पाहिजेस एकांकिकेत काम. आणि मी तेव्हा ठामपणे म्हटलं की आता बास, आता मला नाही करायचं आहे. आणि मी जर नाही सोडलं ही जागा तर दुसरं कोणी येणार नाही. आणि मला नाही तिथे रमायचं आहे. मला तोडता येत नव्हतं पटकन सगळंच एकाच वर्षात. मी म्हटलं मी करेन नाटकासाठी काहीतरी, पण मग मी अशा पद्धतीने करेन. मग मी दिग्दर्शनात मदत केली, अमोलला मदत केली, मग मी लिखाणात मदत केली. आणि मग ते असं म्हणजे स्वतःही डिरेक्ट केलंयस. मी केलंय डिरेक्ट स्वतःही. तर ही करेक्ट टायमिंगमुळे बदलल्यामुळे मग पुढे प्रवास तुझा कसा, मग आता ही कॉलेज लाईफचा तुझं संपलं पार, पुढची जर्नी कशी तर केली? हे सगळं करत असताना माझ्या डोक्यात काही वर्ष फिक्स्ड होतं की मला डेली सोप करायचं नाही. अच्छा. काही झालं तरी मी सिरियल करणार नाही. नंतर मी थँक्स म्हणेन त्या लोकांना, जवळच्याच लोकांनी मला सांगितलं की असं नसतं, प्रत्येक माध्यम महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक माध्यमात तुला काम करता आलं पाहिजे. नाटक करतोस ते करतच राहणार आहेस, पण सिरियल करणार नाही हा रिजिडनेस नको आहे, कारण त्याने तू तुझंच नुकसान करून घेतोयस. मला काही लोकांनी असंही सांगितलं चॉईस करायच्या पातळीपर्यंत तू पोचलायस का आत्ता? नाही पोचलायस, तू कोणीच नाही आहेस. मला ते पटलं आणि मग मी ऑडिशन्सना जायला लागलो सिरियल्सच्या. आणि सुदैवाने माझ्या पहिल्या काही ऑडिशन्समध्येच मला एक शो मिळाला. सगळ्यांना विचारणारा कॉमन प्रश्न की तू ठरवलंयस हे करायचं, तुझं ठरलं आहे की मला पुढे अभिनय म्हणून करायचं. आपल्याकडे या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघणारी मंडळीच कमी आहेत, ठीक आहे मुळात. तर
तू हे आईला कन्व्हिन्स कसं केलंस किंवा तुझ्या घरी कन्व्हिन्स कसं केलंस की मला हे आता हेच मी करिअर म्हणून बघतोय आणि माझी आई मला नेहमी सांगायची अभ्यास महत्वाचा आहेच, पण स्वतःचं मन मारून अभ्यास नाही करायचा. तुला या क्षेत्रात करावं असं वाटतंय ना, बिंदास्त कर, पण तुला कळलं पाहिजे की तुझं काही होणार आहे का नाही होणार आहे, बरोबर. आणि वेळच्या वेळी तुझा गिअर तुला बदलता आला पाहिजे. सो पुन्हा एकदा मी म्हणेन की तिचं खूप क्रेडिट आहे माझ्या या एक्झॅक्टली सगळ्या हे प्रवासात. बोलणं हे की जा कर. टीव्हीवरती आपल्या माणसाला बघणं हे एक वेगळं फिलिंग असतं लोकांसाठी. खरंय. बाबा इतकं अभिमानाने सांगायचे सगळीकडे की हा माझा मुलगा आहे वगैरे. सो अर्थात आनंद झाला आईला, बाबांना, सगळ्यांना. आणि मग मला कळायला लागलं की ज्या माध्यमाला आपण नावं ठेवत होतो त्या माध्यमामुळे कित्येक लोकांची घरं चालतात. असे बरेच किस्से आपण ऐकतो की ह्या अभिनेत्रीने सोडली सिरियल, या अभिनेत्याने सोडली सिरियल. कोविडमध्ये मी मोलकरीणबाई नावाची एक सिरियल करत होतो आणि कोविड आलं अचानक आणि त्यात मी पॉझिटिव्ह झालो वगैरे वगैरे. मला त्यामुळे हे प्रकर्षानं जाणवलं की माझी रिप्लेसमेंट जेव्हा सिरियलला आली तेव्हा व्ह्युअरशिप कमी झाली. मला असंख्य लोकांचे पर्सनल मेसेजेस आले की तुम्ही का नाही आहात त्या सिरियलमध्ये. मला या सगळ्यातनं त्या माध्यमाची गंमत कळायला लागली की आपण लोकांच्या घरचे होतो. एक्झॅक्टली. पुन्हा एकदा मी ह्या गोष्टीवर फर्म झालो की काम कुठेही कर, चांगलं जेव्हा करशील तेव्हाच ते दिसणार आहे. चांगलं काम करणं तुझ्या हातात आहे. सो मग तसं हळूहळू मी डेली सोप्समध्ये एंटर झालो आणि मग तिथून एका कामातनं दुसरं काम, दुसऱ्या कामातनं तिसरं काम, असं ते सुरू झालं. विलन पर्यंत, मग विलनपर्यंत. आणि विलनची पण गोष्ट इतकी इंटरेस्टिंग आहे की तोपर्यंत मला कोणी विचारलं नव्हतं की करशील का विलन. तर अचानक एक फोन आला मला स्टार प्रवाहाच्या एका ईपीचा की एक प्रयोग करून बघावा असं वाटतोय, तू विलन म्हणून कसा दिसशील, तू करशील का. म्हटलं मला का नाही आवडणार, अर्थातच आवडेल. आणि ते केलं आणि ते लकीली इतकं बूम झालं की ते खूपच व्हायरल. अजूनही लोकांना मी त्याच्यासाठी नामांकनही होतं. मला 3 नामांकन आहेत त्याच्यात. एक्झॅक्टली. सो ज्या गोष्टीला तू आधी रिजिड होतास त्याच गोष्टीने आज तू इथपर्यंत आहेस, पोचवलं मला. आता आपण येऊया थोड्या पुढे, ज्याच्यात आपल्याकडे काही आहेत किस्स्यांवरून आपण बोलूया थोडा पुढे जाऊन. तू म्हणालास की आई तशी स्ट्रिक्ट नव्हती पण तू खूप घाबरायचास तिला, ठीक आहे. तर तू कधी एक मोबाईल नवीन घेतला होता, ठीक आहे. मला लगेच कळला हा किस्सा काय असू ठीक आहे. शकतो. तूच सांगतोस का जरा काय झालंय ते. मी सांगण्यापेक्षा तुझ्याकडून ऐकायला मजा येईल. प्लीज ऐका, हा किस्सा सॉलिड आहे. आई तुला हे पहिल्यांदाच कळत असेल कदाचित, आईला माहित नाही. तिला अजूनही माहित नाही. बापरे, घाबरलो होतो खूप. पहिल्यांदा नवीन फोन आणि तो हरवला ट्रेनमध्ये रे. आणि काय करायचं आता, घरी सांगायचं कसं. गोष्टी आठवायला लागल्या की अशा अशा गोष्टी होतात, चोर फोन कसे चोरतात वगैरे. तर मी मित्राला म्हटलं एक ब्लेड घे. बर. सपोज तुम्ही माझ्या ह्या खिशात तो फोन असेल, उजव्या खिशात, आपण फोनच्या आकारा एवढी ब्लेड त्या पॅन्टला मारूया, ती फाटली आहे असं दाखवूया आणि ती फाडून चोराने तो फोन पसार केला. आपण अशी एक स्टोरी आपण रचूया. वा. मी माझी जीन्स फाडली. हे का सुचलं असेल आम्हाला अजूनही मला माहित नाही. असा गेला असेल वगैरे. हां, ओके ठीक आहे. ती ब्लेड माझ्या मित्राने जपून ठेवली आहे आत्तापर्यंत आणि त्याने त्याच्यावर असं लिहिलं आहे की श्रेयस राजेने त्याचा फोन सॅक्रिफाईस केला आणि त्या ब्लेडला त्याने कव्हर करून पाकिटात ठेवला आहे. परत गरज लागली तर आई सॉरी, हे तुला माहिती नव्हतं. बरं, दुसरा असं आम्हाला ऐकायला आलं की ज्युपिटरच्या बाबतीत तुझं काय मत आहे. ज्युपिटर हॉस्पिटल नाही, ज्युपिटर बाईक, स्कूटी. कसा रे असं तू वागू शकतोस आणि कसं रे, मी तुला आठवतंय हा किस्सा. ज्युपिटर स्कूटी कधीचा किस्सा आहे हा. 31st काय केलंय मी, मला माहित नाही. तू आता बघ पुढचं तू सांग. ओके, आलं का तुला लक्षात. ज्युपिटर, मालवण, थोडी सांगितलंय तुला. ते तुला नंतर सांगतो मी, पण हे खरं आहे. हे सुप्रीमने सांगितलंय तुला. नाही तू थांब ना. मालवणला गेला होता. मालवणात होतो. हो, एक ज्युपिटर होती, करेक्ट, जी तुम्ही रेंटवरती घेतली होती. ठीक आहे. 31st सेलिब्रेट म्हणून तिकडे तुम्ही गेला होतात. करेक्ट. ज्वेल, तुला आठवला का किस्सा हा. आठवला मला CCTV फुटेज मधून दिसला तो किस्सा की हा तो किस्सा आहे. हा किस्सा. अरे तुझे कसे रे असे किस्से रे.
मित्र अजून असतात तुझे फोनवर सांगतो ना रे, असं कसं रे तू? हा किस्सा हा किस्सा प्लीज तूच सांग आम्हाला, काय सीन आहे. जेवायला म्हणून बसलो दुपारी हॉटेलमध्ये. आता ती चूक त्या किल्ली बनवणाऱ्याची आहे आणि त्या गाडी बनवणाऱ्याची आहे. मी माझ्या धुंदीत त्या ज्युपिटरवर येऊन बसलो, किल्ली लावली, सुरू केली आणि मी घेऊन आलो. ती गाडी घेऊन आम्ही हॉटेलला गेलो. त्याच्यात सामान होतं ज्यांची गाडी आम्ही घेऊन आलो होतो, आणि ते पण आमची गाडी घेऊन मला वाटतं कुठेतरी गेले. म्हणजे आपण पिक्चर मध्ये बघतो ना की बॅग एक्सचेंज झाला, अरे हा, अरे तर real गाड्या life मध्ये एक्सचेंज झाल्या गाड्या exchange आणि ते करतात. गेले. आम्ही आमच्या ठिकाणी पोचलो आणि डिक्की उघडली आणि हे काय आहे, हे कोणाचं सामान आहे, मला नाही माहिती. अरे माझी बॅग कुठे आहे, अरे गाडीतच होती ना, अरे पण ही ती गाडी नाही आहे, अरे मग ती गाडी कुठे आहे? आपण दुसरीच गाडी घेऊन आलो, ह्याची आम्हाला भीती. चल 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 त्या हॉटेलला जाऊ वगैरे. तोपर्यंत आम्ही हॉटेलला पोचलो, ती गाडी नव्हतीच, ती गाडी गेली होती. मग आम्ही CCTV फुटेज काढलं. त्याच्यात क्राईम सीन कसा दिसतो गाडी चोरल्याचा, तसा दिसला की आधी आमची गाडी लागली, मग आम्ही आत जेवायला गेलो, मग अजून एक गाडी लागली, मग आम्ही बाहेर आलो, मग मी त्याला चावी लावली. मग ती जी दुसरा माणूस ती गाडी घेऊन गेला त्याला कॉन्टॅक्ट केला की असं असं झालं आहे आणि चुकून आपल्या गाड्या एक्सचेंज झाल्यात. आणि मग त्या रात्री कधीतरी 11 वाजता आम्हाला दोघांच्या गाड्या आम्ही सेपरेट केल्या, सेलिब्रेशनला गेलो आणि रात्रभर आम्ही हे करू 11:30 आणि फायनली 12 वाजता आम्ही सेलिब्रेट केलं. मला माहिती आहे हे कोण होते हे दोघं. सुप्रीम पाठारे नावाचा एक मित्र आणि तृप्ती गायकवाड नावाचे एक मित्र. ठीक आहे, आम्हाला त्यांनी काही सांगितलेलं नाही, तर उगाच आम्ही त्यांची नावं मला कशाला माहिती घेऊ? नाही, त्यांनीच सांगितलं. नाही नाही. आम्ही बोललो का पण ऑन कॅमेरा नाही बोलू असं त्याला वाटतंय की तुम्ही बोललात. तर तुझेच मित्र आहेत, किती केवढे तरी तुझं मित्र वर्ग आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की यार तू चित्रही छान काढतोस. तुला हसतोयस तू, कुठे काय खोट आहे? खोटं आहे, खोटं आहे. तू चित्र काढतोस. कोणी सांगितलं? अजिबात नाही. काढतो छान, मी अजिबात काढत नाही. मी हा एक किस्सा आहे कॉलेजमध्ये असतानाचा की तुला एक व्यक्ती आवडायची खूप, मग बर बर बर. मग तू चित्र काढायचं. मी नाही काढलंय पण ते चित्र. मी तुला दिलंय का? कोणी सांगितलं हा, मी नक्की काय काढलंय? किस्सा आहे? मग तुझ्या मित्रांनी अर्धवट सांगितलं तो आम्हाला. एक मुलगी मला आवडायची कॉलेज. ते तसं वालं होतं की वारा येतो आणि केस उडतात. बर सिनेमाच रे, म्हणजे सगळं नाटकच, दुसरं काही नव्हतं. प्रेमात पण असे पडायचो की अरे हे पहिलंच आणि हेच शेवट, शेवट. असं खूप वेळा झालं. तर ती खूप आवडायला लागली मला आणि मला असं झालं की हिला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे आणि ठरवलं की हिला काय द्यायचं. तर तिचा फोटो काढला फेसबुकवर. बर खूप ठरवलं त्यातही कुठला फोटो काढला. नवीन एक माझा पेंटर मित्र नुकताच उदयाला येत होता, त्याला मी एक काम दिलं की चल तुला काम देतो, हे चित्र मला पाहिजे. चित्र काढलं त्याने, खूप मेहनतीने काढलं, थोडा डोळा चुकला काढलं. मला ना ते पेंटिंग बघून मला असं झालं यार परफेक्शन जरा गणलंय, काय करायचं, द्यायचं का नाही द्यायचं. तर माझे हे जे मित्र, अरे एवढं करतोयस तेच खूप आहे, कुठे ते परफेक्शन वगैरे, चल चल देऊया. कॉलेजमधल्या वेळेत फाउंटन नाही त्याच्या मागे कॅन्टीन जवळ एक जागा आहे आमच्या इथे. तिथे तिला बोलवलं आणि तिला म्हटलं की राग मानून घेऊ नकोस, पण माझ्याकडनं तुला एक गिफ्ट आहे. सुरुवातच अशी झाली होती, मला झालं आता हे फाटतंय बहुतेक, हे चित्र फाटणार आहे. आणि तिला ते आवडलं नाही त्यावेळेला. चित्र आवडलं नाही असं नाही, माझी कृती आवडली नाही. हे का केलंस तू, कशासाठी वगैरे. मला कळलं चेहऱ्यावरनं की आता काहीतरी फसलंय आपलं. तर मी तिला म्हटलं हे सॉरी, तुला ठेवायचं तर ठेव, नाही तर त्याचं काय करायचं ते कर, पण आत्ता माझ्याकडनं घे. आणि आम्ही निघालो आणि आम्ही निघता चर्चा केली की वाट लागली, हे गणलंय सगळं, हे फसलंय. तुला खोटं वाटेल निनाद, काही वर्षांनंतर त्या मुलीचा मला FB वरती मेसेज आला आणि त्या मेसेजमध्ये त्या चित्राचा फोटो होता. आठवतंय का, हे दिलं होतंस एकदा. बर असा तो किस्सा पूर्ण होतो. वा वा वा, क्या बात आहे. आणि म्हणजे कुठून कुठपर्यंत प्रवास केल्यानंतर काय काय पुन्हा काय येतं सर्कल. मी त्यांचं या किस्स्यावरून पण पुढे त्यांना माहिती होतं की तू हा किस्सा सांगशील. हां, कोणत्याने आता सांगितलास तू तो, हो हो. म्हणून त्याने त्याच्यावरती पुढे तुला एक प्रश्न विचारलाय. कारण त्यांना किती कॉन्फिडन्स आहे की तो तुला सांगणार, आणि त्याने सांगून झालं की मग हा प्रश्न विचार. ओके. मग त्यांचं म्हणणं आहे की आता तेव्हाचं ठीक आहे, आता तू श्रेयस राज आहेस, तू आता एस्टॅब्लिश्ड आहेस, तू यार
तू एवढं चांगलं काम करतोस, तिने तुला एवढं मेसेज वगैरे केलेलं आहे वगैरे वगैरे, अच्छा, तर मग काय तुझा विचार आहे, द्यायचं आहे का पुन्हा चित्र तिला, तिलाच असं त्यांचं म्हणणं. तिलाच द्यायचं परत. तिलाच द्यायचं म्हणतात ते. तिचा पाठला काय सोडत नाही तुझे मित्र. नाही नाही, आता खूप सुंदर सुंदर चित्र येऊ शकतात शकतात ना. आणि मला असं precious वाटतं गोष्टी दिस इज इनोसन्स. खूप अर्थात. आता आपण खूप शाणे झालो. म्हणजे हो, अर्थात झालो. आणि ते ते बरे होतो तेव्हा. हो, खरंच. सहज जमायचं, सहज करायचो, सहज आणि मला शिव्या तिचीही खायचो. गंमत वाटली की तिने जेव्हा हा मेसेज मला केला तेव्हा ते कसं होतं ना, एक वयाने थोडे मोठे झाल्याचं फिलिंग आलं लगेच की अरे कसे होतो आपण, काय करत आणि होतो आता आणि कसे आता कसं झालो. झालोय. आणि अशाच गोष्टी तुला रिलेशनशिप बद्दल गोष्टी शिकवत असते की हा यार, प्रेमात पडतच असतो आपण सतत. सो आपण अजून 2 किस्से आहेत, आपण त्याच्या आधी पुढे जाऊया. आमच्याकडे एक डायलॉगचा सेगमेंट आहे नाही का. बेस्ट. तर हेच आहे का. वा, बरं, हे घे, बापरे, सहज वाचशील तू. हे म्हणायचं आहे का मी? हो, मग वाचायला दिलंय तुला. नाही नाही, म्हणजे हे मोठ्याने म्हणायचं आहे ना मी. हो, सिच्युएशन देणार आम्ही तुला. अच्छा, ओ, त्या सिच्युएशन मध्ये म्हणायचं आहे, असं नाही की ते फक्त वाचायला दिलंय. एक गरीब बिचारा भिकारी, ठीक आहे, पण त्याच्या भीक मागण्यात पण माज आहे की आपण युजली असं भाई दे ना यार, देवाच्या नावाने देतोस तर दे, नाही तर चालतं, पोट भरलं तर भरेल, नाही तर नाही भरलं, ठीक आहे, तू नाही दिलंस दुसरा देईल, काय प्रॉब्लेम आहे. अशा झोनचा एक येडा माणूस आहे बापरे. आणि तो हे बोलून पैसे मागतो. त्याला माज काय पण मला कळत नाही. कारण तो साऊथचा आहे ना. अच्छा, बर. चलो गाईस, काहीतरी इंटरेस्टिंग. येस, साब, डोंट ट्रबल द ट्रबल. डोंट ट्रबल द ट्रबल. इफ यू ट्रबल द ट्रबल, ट्रबल ट्रबल्स यू. आय एम नॉट द ट्रबल, आय एम द ट्रूथ. फार गाणं तरी तुला हे खूप सोपं दिलंय. घाण केलंय पण मी. हे कट करा, एडिट करा. नाही नाही, हे कार्य मस्त झालं यार. सो आता आपण, कारण त्याच्या आधी 2 किस्से आहेत पण ते खूपच डेंजरस दिसत आहेत मला, त्याच्यामुळे मी टाळतोच आहे ते. मग ते ते घेणारच मित्र नाही. खूपच एक्साइटेड ते आहे. घेणारच नाहीये. नाही, खूप एक्साइटेड आहेत तुझे मित्र. मी त्यांनी कंसात लिहून दिलंय, बघ बाबा, जबाबदारीवर. मला ऐकायचं होतं हे. हे तुला मी सांगतोच. ते कोण देणार आहेत हेही तुला आता कळलं असतील एकंदरीत. असेल. ललितशी रिलेटेड असतील कोणी तुझे मित्र. त्यानेच तुला सांगितलं ललितमध्ये येऊ नकोस. मग त्याच्यामुळे आज करिअर झालं. तो किती बघ, त्याला थँक्यू बोलला पाहिजेस तू यार. ह्याला ललितमध्ये जायचं होतं. थँक्यू म्हणायचं. तुला ललितमध्ये जायचं होतं, हे खरं आहे की नाही. हो, मला ललित कला केंद्राला त्याने तुला नको येऊस हे सांगितलं, हे पण खरं आहे की नाही. टेक्निकल उत्तर देतो मी तुला याचं. हा. या किस्स्याचं टेक्निकल सांग. उत्तर असं आहे, ललित कला केंद्राचे फॉर्म्स निघाले होते की आता फॉर्म भरायचे आणि ॲडमिशन्स करायचे आणि तिथे जे काही प्रोसिजर असते ती करायची सगळी. मी अर्थात तयार होतो की चला ललित. कल्पेश त्याच्या आधी, सॉरी मी नाव घेतलं आता, आम्ही नाही तोच आहे म्हणतो. कशावरून कल्पेश? उगाच तू कल्पेश नावं नको समेळ घेऊ. नावाचा माझा एक मित्र आहे, जो माझा तो तू एकच नाव माणूस. घे, आम्ही नाही म्हटलंय काही. बरं, तोच आहे, लक्षात ठेवा. असेल तर ते सगळे फॉर्म्स आणि त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये तो मला असं म्हणाला की तू पण भरतोयस का ललितचा फॉर्म? म्हणलो हो, अरे मला जायचं आहे ललित कला केंद्राला. ऐक ना, तू नको भरूस फॉर्म. तर ती सिस्टीम अशी असते की मुंबईतनं 2 मुलं, नागपुरातनं, असं काहीतरी ते असतं. तू नको ना भरूस फॉर्म. म्हटलं का? अरे 1 सीट जाईल यार आमची. मी म्हटलं कसला हरामी असशील यार तू. मित्राला काहीतरी करावं असं वाटतंय तर त्याला पुढे न्यायचं सोडून तू यायला मला म्हणतोच करू नकोस का? मला भरायचं आहे रे फॉर्म. हे नाही बोलला रे, पण आम्ही त्याच्याबद्दल नाही बोलत. पण असा का बोलला तुझा मित्र? नाही, तो जेन्युनली असं मला म्हणाला की त्याला खरंच ललितला जायचं होतं, खरंच त्याला काहीतरी करायचं. पण त्याला तुला थँक्यू म्हणायचंय. कोणाला? तुला. मी त्याला म्हणू हा, का? कारण तू ललितला त्याने नाही म्हणाल्यामुळे दोघांचंही करिअर झालं असं म्हणूया आपण. थँक्यू तो कल्पेश, जिंकलाच ना. थँक्यू. हे मी माझी भूमिका पार पाडली. मी जे काही आत्ता माझी करतोय. कमिटमेंट मी पूर्ण केली. बरं, आता शेवटचा एक किस्सा राहिलाच आहे, तर तुम्ही तो घेऊनच टाकतो. मी तो काय मेजर काढून टाकलाय, पण एक हा महत्वाचा घेतो. तू आता तुझ्या मित्रांकडे कधी कधी झोपायला जातोस,
ठीक आहे, तू जातोस की नाही, त्यांचा एक रुटीन असतो आणि आपणच त्या रुटीनला डिस्टर्ब करणाऱ्या मित्राला म्हणतो यार तू हे सगळं बंद कर, नाहीतर वेळ आली तर मी तुझ्या वस्तू तोडीन मी मोबाईल तोडीन. मग मोबाईलवरती असं काय वाचतंय जे तुला इरिटेट करतं आणि का तोडशील तू? लोकांनी त्याचा विचाराचा एक रुटीन आहे. बरं, हे उलट आहे हा. आणि मी मित्रांच्या घरी जात नाही, मित्र माझ्या घरी राहायला जेव्हा येतात किंवा मी जातो अर्थातच, पण जास्त वेळा मित्र माझ्याकडे राहायला येतात. बर, ओके, पुन्हा एकदा एक नाव घेईन, ते नाही असं तू मी म्हणशील, नाहीच म्हणत आहे. पण ऋषिकेश प्रधान नावाचा माझा कोण आहे एक हा? मित्र आहे, एक मित्र आहे माझा. अच्छा, चांगलं आहे नाव. चांगलं आहे, चांगलं आहे. आम्ही एकत्र एकांकिका केल्या वगैरे. त्याची एक घाणेरडी सवय आहे, ती खरंच घाणेरडी आहे. तो अलार्म लावतो चांगली गोष्ट आहे सकाळी की मग. 5चा. मग तो त्याच्यासाठी म्हणजे अलार्म का लावतो तर त्याला काहीतरी गोष्टी करायच्या असतात, तो उठून योगा करतो वगैरे वगैरे. मग जेव्हा तो आमच्या बरोबर असतो तेव्हा त्याला दुसऱ्या दिवशी हे करणं शक्य नसतं, त्याला कारणं वेगळी असतात, ती इथे सांगण्यासारखी नाही. हा. तर ते करायला जमणार नाही आपल्याला, तर आपण अलार्म बंद करायला हवा ना. तुझ्याकडे आल्यावर की 3ला झोपून तू उठणार आहेस का 5 वाजता? तर नाही उठणार आहेस, तर 5:30चा अलार्म कशाला लावायचा? तर तो ठणाणा वाजायला लागतो आणि तो असतो माझ्याच बाजूला. त्या अलार्मनी मला जाग येते, वेरज मला ते काहीच करायचं नाही आहे जे सकाळी उठून तो करणार आहे. हा ढाराडूर झोपलेला असतो. मी एकदा ते बंद करतो, त्याचा पुन्हा तो 5 मिनिटांनी वाचतो, मी पुन्हा स्नूज करतो, पुन्हा तो वाचतो. त्याला जाग येतच नाही. 3 वेळेला मला जाग येते. 4थ्यांदा जेव्हा मला जाग येते तेव्हा माझी झोप उडालेली असते आणि मी त्याला उठवतो आणि त्याला सांगतो, अरे हे बंद कर ना. एकदा हे झालं, दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा त्याला हसू यायला लागलं, मला ह्या सगळ्याचा राग येतो ह्याचं. एकदा रात्री 1 वाजता मी झोपलो होतो, मी दमलो होतो कुठून तरी येऊन. त्या नालायक माणसानी, मी 1:15च्या सुमारास गाढ झोपेत असताना त्याने 1:30चा अलार्म लावून माझ्या बाजूला ठेवून दिला. मुद्दाम. हे नाही बोलला रे. हे कसं सांगेल तो? आणि त्या अलार्मनी जेव्हा मला जाग आली तेव्हा मला असं झालं, मला शिव्या आल्या तोंडात. आणि मी त्याचा फोन मी फोडून देणार म्हणजे हा फोन आता. तर ते अर्थात प्रेमानं म्हटलं मी, ऑब्विसली, पण पण त्याला असे इतकी मजा आली ते करायला की ह्याला ज्या गोष्टीचा त्रास केलं ना. होतो वा, ते. तर असं आहे, असे तुमचे बरेच मित्र असतील जे स्वतःच्या अलार्मवर कधीच उठत नाही. नाहीच उठत. मला वाटतं अलार्म ही गोष्टच त्याच्यासाठी असते. ऍक्च्युली. ओके, सो आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या विषयाला येऊन मग आपला लास्ट सेगमेंट पूर्ण करणार आहोत. येस. काम करत असताना तुला पाहणारी लोक तुला कधी DM करत असतील, कधी भेटून असंच विचारत असतील, कुणीही कुतूहलाने एक साधा सिंपल प्रश्न विचारतात की अरे आम्ही तिथे कसं काम करायचं, काही आहे का माहिती, किंवा आम्ही कसं तिथे यायचं. हा एक. दुसरी गोष्ट, तू प्रायोगिक रंगभूमीवर काम करत असताना व्यावसायिक रंगभूमीवरतीही सज्ज झालास काम करायला, आणि हे करताना तुला काय रिअलाईज झालं की अरे काय क्षणात बदललं किंवा काय बदललंय आपलं असं, आणि आपण काय पद्धतीने श्रेयसराजे मोल्ड झाला. आधी या प्रश्नाचं उत्तर देतो. प्रायोगिक किंवा आपण जे म्हणतो की अमॅच्युअर थिएटर असं आपण त्याला म्हणूया, की आपल्यात केलेलं नाटक, सगळी सिस्टीम आपलीच आहे. जसं तुम्हाला मगाशी खूप सुरुवातीला इंटरव्ह्यूच्या असं म्हणालास की बॉडीगार्ड वगैरे होते, ते खरं तर त्या लोकांचं माझ्यावरचं प्रेम होतं. ऑब्व्हियसली तिथे कधीच पैशाचा विचार केलेला नसतो. उलट आपणच आपल्या खिशातनं 500 रुपये काढून एंट्री फी भरलेली असते. नाटकाचा सेट बनवलेला असतो, सगळं केलेलं असतं. घरी एक समारंभ असतो ना, लग्नकार्य असतं, तशा आपण एकांकिकेचा समारंभ करतो आपल्यात ग्रुपमध्ये. तेव्हा काही कोणी पैशासाठी काम करत नसतं किंवा त्यातनं काही कोणाला मिळणार असतं म्हणून काम करत नसतं. अर्थात अनुभव मिळणार असतात आणि त्या कामामुळे 4 लोक तुम्हाला बघतात आणि नंतर तुम्हाला त्याचा प्रोफेशनली फायदा होतो. अचानक जेव्हा आपण व्यावसायिकच्या गणितात येतो तेव्हा आपली तारांबळ उडू शकते की अरे हे माहितीच नव्हतं आपल्याला, हे असं चालतं. एक सिस्टीम आहे, एक सिस्टीम काम आहे. करायची. ही पण एक सिस्टीम आहे. प्रायोगिक रंगभूमी पण एक सिस्टीम आहे. असं नाही की प्रायोगिक रंगभूमीवरती वाटेल तसं काम करतो आपण, मनाला वाटेल ते, असं नाहीये. इथनं काहीतरी मिळणार नाही आपल्याला कमवण्यासाठी पैसे म्हणून, तसंच इथे मिळणार आहे व्यावसायिकला. एक्झॅक्टली. आणि त्याची व्हॅल्यू असली पाहिजे आणि त्याची एक जबाबदारी असली पाहिजे की तुला ह्यातनं पैसे मिळत आहेत. व्यावसायिकला काम करताना खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आत्ता लोकांना असं वाटतं की काय बाबा, जसं तुला आत्ता वाटतंय की
अमेरिकेला जाता यार तुम्ही, प्रयोग करता. तरी पण मला जायचंच आहे. जाणारच आहेस तू, अर्थात त्याने काय जाणार. होणार नाही पण बदल. तिथे जाऊन काय करावं लागेल हे मी तुला सांगतोय. आपल्यालाच आपला सेट लावावा लागतो, हो ते आपल्यालाच आपल्या कपड्यांची इस्त्री करावी लागते, आपल्यालाच मेकअप करावा लागतो, आपल्यालाच सगळं करावं लागतं. हम्म. ह्याच्याच बरोबरीनं आपल्याला सगळ्यांची काळजी पण घ्यावी लागते. आता गंमत बघ, हे जर मी प्रायोगिक केलं नसतं तर हे सगळं मला इथे करता आलं नसतं. करता नसतं आलं. हम्म. हे कुठनं शिकतो आपण? हेच तर एकांकिकांमधनं शिकतो. Exactly. आणि ते जेव्हा आपल्याला व्यावसायिकला करायची संधी मिळते तेव्हा आपण त्याचं सोनंच करतो, कारण आपल्याला माहिती असतं की हे सगळं मी तिथे केलंय. केलेलं आहे. की प्रायोगिकमधनं व्यावसायिकमध्ये आल्यानंतर हम्म. बदल फार छोटे छोटे असतात, मायन्यूट बदल असतात, पण आपल्याला त्याची ग्रॅव्हिटी कळत नसते बऱ्याचदा. की व्यावसायिकच्या तालमीला येताना 11ची वेळ आहे आणि मी 12ला पोचलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हम्म. तोच प्रॉब्लेम प्रायोगिकला आपलीच माणसं आहेत रे, 1ला पोचलो तरी चालतंय, पण ते नाही करायला पाहिजे. तिथे नाहीच केलं ते पाहिजे. नाहीच केलं पाहिजे. डिसिप्लिन सगळीकडे सारखं आहे, जबाबदाऱ्या सगळीकडे सारख्या आहेत. एक्झॅक्टली. अमेरिकेचे प्रयोग इतके आमच्यासाठी म्हणजे कठीण होतंच वेगवेगळ्या सेंटरला जाऊन प्रयोग करणं, पण आम्ही तयार होतो त्या सगळ्यासाठी. कारण तू जर व्यवस्थित पाहिलंस तर सगळेच एकांकिकांमधून आलेली माणसं आहेत. तर हे फरक असतात छोटे छोटे, जे पटकन अडॅप्ट करता आले पाहिजेत आपल्याला. हॅलो. आई सॉरी अगं, तुझा फोन आला मला कळलं नाही. इंटरव्ह्यूला आलो होतो एका. कुठे आहेस तू? मी घरी आहे. अच्छा, झाला का इंटरव्ह्यू? हा झाला इंटरव्ह्यू मगाशी. अरे काय नाही, जरा एक गोष्ट डिस्कस करायची होती. तर ते असं आहे की मला जरा, मी विचार करतोय की नाटकातनं जरा ब्रेक घ्यायचा का, 4 चौघी. किती दिवस चालणार आहे नाटक आता? आहे सप्टेंबरपर्यंत चालू आहे. तर मला असं वाटतं की आता बाज झालं ना, आता 300 प्रयोग वगैरे झाले, आता दुसरं काहीतरी करतो. पण तू एक्झिट केल्यावरती म्हणजे असं चालणार आहे का एक्झिट करून? तू त्याचे पुढचे काय कॉन्सिक्वेन्सेस रिप्लेसमेंट मिळू शकते लगेच, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही, तसं नाही, रिप्लेसमेंटचा प्रश्न नाही. ते नाटक ते स्वतः बंद करत नाहीत ना अजून. नाही ते नाही करत आहेत, ते चालू ठेवते. पण मग तू त्यांना असं सांगितलंस ना, मला माझे बाकीचे काही प्रोजेक्ट्स असतील ते करायचे म्हणून. हो सांगेन, म्हणजे अजून सांगितलं नाहीये पण सांगेन. तर बघू, जरा वेगळं काहीतरी मिळालं, जरा काहीतरी एक पण अजून मिळालं नाहीये ना काही. सस्टेन होण्यासारखं काही मिळालं वेगळं तर करेन विचार. असं पण मग ते असं अजून काही सांगितलं नाही आणि अर्धवट असं मध्येच सोडलं तर त्यांचे आपल्याविषयीचे त्यांचे जे मनात निर्माण झालेले हे आहेत, बरोबर. काय म्हणत त्याला, नाही ते तसं काही नाही, ते प्रोफेशनल असतं सगळं, ते समजू शकतात. तसं जरी काही प्रोफेशन प्रॉब्लेम असलं तरी कुठेतरी एक याचा रिस्पेक्टचा एक भाग असतो ना. बाकी काही नाही. ते आहे ना, तेच तर डोक्यात चाललंय म्हणून कळत नाही काय करायचं. मग एक रिस्पेक्ट असतो ना त्या लोकांचा, मोठी टीम आहे ती, आणि त्यांना एवढं सोडवून ठेव की मला पुढे कधी काही आलं तर मग मी काय करायचं हे तुम्ही मला जरा सांगा. त्यांनाच सांगायला लागायचं. ऐक ना आई, हॅलो, ऐक ना, सॉरी, इंटरव्ह्यू चाललाय माझा आत्ता आणि त्यांनी मला प्रँक कॉल करायला सांगितलंय. तुला कॉल करून आईला खोटं सांग हे सगळं जे काय आहे ते, असं आत्ता चाललंय कॅमेरा समोर. तुझा आवाज येतोय, सगळं रेकॉर्ड होत आहे. तर सॉरी, तर प्रँक कॉल होता, असं काही मी करत नाहीये, नाटक वगैरे सोडत नाही. पण एक मिनिट, तो जो इंटरव्ह्यू घेतोय तो बोलतोय तुझ्याशी, निनाद नाव आहे त्याचं. आई नमस्कार. पहिले तर तुम्ही आमच्या या शोमध्ये लाईव्ह आहात आणि आम्ही आणि आम्ही हे त्याला बोलायला सांगितलं, सो त्याला 2 छडीसोबत आम्हालाही 2 छड्या द्या तुम्ही, काही आम्हाला हरकत नाही. मला भेटायला हवा ना तो छड्या द्यायला, आम्हाला भेटतच नाही. घ्या. तुम्ही मध्येही बोलत होतास ना, तेव्हा मी समजावलं होतं तुला. हो तेव्हा खरं बोलत होतो, बरोबर, ठीक आहे. हां नाही असं नव्हतं बोलत, पण वेगळी कारण. नाही वेगळे ऍडजस्ट व्हायला पाहिजे. हो ते तसंच झालंय आता, बरोबर. बोलू आपण, ऑफ द कॅमेरा बोलायच्या गोष्टी आहेत. चल, आईने वेगळा कंटेंट दिला. बर, आईने जो वेगळा कंटेंट दिला आईसाठी खरंच थँक्यू म्हणायला पाहिजे. तुला
एकच उत्तर द्यायचं आहे आणि ते खूप पटापट द्यायचे आहेत. मी पटापट प्रश्न विचारणार तुला. आपण रॅपिड फायर स्टार्ट करतो आत्ता. फेवरेट ॲक्ट्रेस ऋतुजा बागवे, पर्णपेठे. पर्णपेठे. बरं. आवडीचा डिरेक्टर अमोल भोर की चंद्रकांत कुलकर्णी? अमोल भोर. बरं. आवडीचं नाटक चार चौघे की युगपुरुष? हो, चार चौघी. ओके. फेवरेट लेखक प्रशांत दळवी, श्रीपाद देशपांडे? हे काय वेळ बी पटकन. प्रशांत दळवी. हां, तर काय आता ते ऑप्शन नाही म्हणून, ऑप्शन ॲक्च्युली पण तसंही ते थोडं सगळेच इक्वली हां. उत्तम आहेत. हे माझं नंतर असणारच आहे उत्तर. ते सगळ्यांचंच असतं. हा, ते असतंच, कारण तुम्ही ऑप्शनच असे देता, ते आता काय करणार. R&Dला तुम्ही अप्रिशिएट केलं पाहिजे आमच्या. आम्ही आठवडा अभ्यास करतो तुमचा. गुड गुड गुड. मग फेवरेट एकांकिका अलगत की कोंडी? अलगत. अच्छा, काय रे? पहिली होती ना, अच्छा, म्हणून ते सगळं स्टार्डम. रिप्लेस करू का पटकन याच्यावर? कर ना, मी लगेच अॅनेस्थेशिया अलग देईन. नाही, अॅनेस्थेशिया देईन. कसा आहे रे तू? हो. मग अस्टोरीज बोललो तर मग स्टोरीज देईन. तिचं काहीतरी गडबड आता दिसते. तूच बघ की मी बायस नाहीये कुठल्याच गोष्टीला. हां, जे चांगलं चांगलं होत गेलं ते मला आवडतं. ते तुला आवडत गेलं. बरं. मग लेखन की दिग्दर्शन? हा, मला विचारतोय. हां, अभिनय तर माहितीच आहे ना. दिग्दर्शन. अच्छा, आणि दिग्दर्शन का अभिनय? अभिनय. ओके ओके, थँक्यू सो मच. आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं अशी लगेच तडफडीत मिळालेली आहेत आणि एकंदरीत श्रेयस खूप मजा आली. आय होप तूही ही मजेशीर सेगमेंट जी काय आम्ही डिझाईन केली तू खरंच एन्जॉय केली असशील. Absolutely. कारण जसं तू म्हणालस की हा तुझा पहिला टॉक शो आहे, तसा आमचा हा पहिलाच टॉक शो आहे आणि आमच्याकडे या शोमध्ये आलास त्यासाठी खरंच तुझे थँक्यू. आणि आता तू जर ठरल्याप्रमाणे आमचं एक पामर गरीब छोटंसं चॅनल आहे बॅचलर्स ऑफ मुंबई नावाचं, तर त्याला तू रिच्युअलप्रमाणे आपण म्हणतो की फर्स्ट ऑफ ऑल मला बोलवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. कारण पुन्हा एकदा मी तेच म्हणेन जे सुरुवातीला म्हणालो की अशा कुठल्या तरी टॉक शोला येताना बेसिकली काय होतं, खूप बोलायचं तर असतंच, पण काहीतरी भलतंच बोलून चालत नाही, जबाबदारीनं बोलावं लागतं. कारण ते कुठेतरी बघितलं जाणार आहे. जो तुझा ह्या सगळ्या मागचा बेस आहे की हे का करतोयस तू, तर ह्यातनं कोणाला तरी होतकरू कलाकाराला काहीतरी मिळेल थोडंसं. आणि बॅचलर्स ऑफ मुंबई या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकन दाबा आणि व्ह्युअरशिप वाढवा, सबस्क्रायबर्स वाढवा, जेणेकरून तुम्हाला निनाद जी काही धडपड करतो, निनादची सगळी टीम जी काही धडपड करते त्यातनं काहीतरी एक छान डेव्हलप झाल्यासारखं दिसेल आणि वेगळे वेगळे सेगमेंट्स काढू शकतो हो. कारण इंटरेस्टिंग आहे हे सगळं की आपल्यातनंच एक माणूस काहीतरी उठून काहीतरी करतो आणि आपल्याला फोन करून बोलवतो की ये रे जरा काहीतरी करायचं आहे. पुन्हा एकदा असंही सांगेन की खूप भाऊगर्दी आहे या सगळ्याची, टॉक शोज आणि खूप आहे, आजूबाजूला खूप आहे. पण पुन्हा तेच म्हटलं की आपण काय बोलणार आहोत ह्याच्यावर डिपेंड. एक्झॅक्टली. तर सगळं करा जे करावं लागतं यूट्यूबसाठी. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असाच मजेशीर कॉन्टेंट येत राहू दे अशी आपण अपेक्षा बाळगूया. आणि थँक्यू सो मच. येस, थँक्यू श्रेयस राजे, थँक्यू.